प्रभाग क्रमांक 9 मध्ये फिरत असताना हा विक्रेत्यांचा ग्रुप मला भेटलाय. काय ह्या भागात काही समस्या जाणवतात का तुम्हाला प्रभाग क्रमांक 9 मध्ये? प्रभाग क्रमांक 9 मध्ये आम्ही 2016 पासून येतो इथं शेतकरी म्हणून. इथं वेगवेगळे आमचे डेअरी प्रोडक्ट्स आहेत ते विकण्यासाठी. आणि बऱ्याचदा अडचणी आल्या, लोकल स्थानिक अडचणी आल्या. पण सोबत लहू बालवडकर आणि त्यांची इतर टीम होती, तर बऱ्याचशा अडचणी त्यांनी PMC किंवा इतर ठिकाणी मॅनेज करून आम्हाला कधी अडचणी येऊन नाही दिल्या. कारण का आम्ही येतो जवळपास एक 40-50 किलोमीटर अंतरावरनं, आणि सकाळी इथं 6-7 वाजता आल्यानंतर जर गेट बंद असेल किंवा अडचणी असतील तर हे म्हणजे आमचं मटेरियल तसं खराब व्हायला लागतं. पण अशी कधी जाणीव होऊन दिली नाही त्यांनी. बराचसा चांगला सपोर्ट होता. आमचा आठवड्यातला सगळ्यात परमोच्च बाजार म्हणजे हा गुरुवारचा बाजार असतो. खूप चांगला रिस्पॉन्स होतो आम्हाला. बालवडकरांमुळं लहू बालवडकरांमुळे हे सुविधा उपलब्ध झाल्यात असं म्हणताय तुम्ही? हो, डेफिनेटली त्यांचा त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे बाजार उपलब्ध होण्यासाठी. कारण 2016 पासून येत आहे. 2017ला मला वाटते याच्या आधीची महापालिका निवडणूक लागलेली होती. त्यावेळी अमोल बालवडकर म्हणून इथले नगरसेवक जे आहेत ते निवडून आले होते. जे आत्ता मुख्य लढत अमोल बालवडकर आणि लहू बालवडकरांमध्ये. मग त्यांनी काय मदत केली नाही तुम्हाला? नाही, डेफिनेटली मदत झाली असणार त्यांची. पण कसं आहे, सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट बघतो. आम्हाला ज्या दिसतात त्या समोरच्या गोष्टी आहेत सगळ्या. म्हणजे जिथं इथं लहू बालवडकरांचा साथ मिळाला ती आम्हाला गोष्ट दिसली. बाकीच्या गोष्टी मे बी अद्ययावत असतील किंवा मॅनेजमेंट टीमला जास्ती बेटर माहिती असते. अजून काही नागरिक आहेत, थांबा तुम्ही, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. काय कसा रिस्पॉन्स आहे या भागात? या भागात भाऊ लहू अण्णा जे आहेत काम करतात, लहू बालवडकर जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतात. लोकांच्या समस्या अतिशय जवळून हे करतात. आता फॉर एक्झाम्पल स्वामी समर्थ मार्केट जे आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करतो, पण यामध्ये आमच्या डिरेक्टर लोकांना जे काही प्रॉब्लेम्स येतात, कारण अशा भरपूर समस्या असतात की त्या बाकीकडं कुठेच सॉल्व्ह होत नाहीत. पण अशा अशा लेवलच्या समस्यासुद्धा लहू सर चांगल्या पद्धतीनं अगदी सहज पद्धतीनं आलं. गेली 10 वर्ष आम्हाला, तुम्ही जर पोस्टर पाहिले आतमध्ये तिथं जाऊन, तर गेली 10 वर्ष आम्हाला ते सपोर्ट करतायत इथं सगळं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे बाकी कॉर्पोरेशनच्या काही गोष्टी असतील म्हणा किंवा काही स्थानिक गोष्टीसुद्धा प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायचं काम करतात. त्यामुळे निश्चितच या पंचवार्षिकमध्ये ते आले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे. आणि त्यांना त्याच्याकडे मी आमचा नंतर येईलच, पण त्यांच्या कामाबद्दल मी तुम्हाला विचारलं. लहू बालवडकरांचं काम कसं आहे ह्या भागात? ते तळागाळातूनच एखाद्या म्हणजे कामाच्या जर पाहायचं झालं तर त्यांचं काम आहे ना तळागाळापासूनच असतं. आता आम्ही आमचे जवळपास आहे ना 100-150 शेतकरी आहेत. त्यांचं कुटुंब ह्या सर्व ह्या बाजारावरतीच आत्ता अवलंबून आहे चांगल्या प्रकारे. आणि जेवढे बी छोटे मोठे प्रॉब्लेम आले ते स्वतः तिथं हजर होऊन त्यांनी ते फेस करून आम्हाला इथं प्रत्येक वेळी त्यांनी मदत केलेली आहे. आणि इथल्या लोकांना आम्ही त्यामुळं चांगल्या भाज्या आणि बाकीच्या सगळ्या सुखसुविधा, डेअरी आयटम झाले, फळभाज्या झाल्या, अजूनही काही आयटम असतील, महिला गृहउद्योग येतात भरपूर प्रमाणाने, चटण्या, सोलापुरी चटण्या, हे जे सगळं म्हणजे नागपूरचे जे फेमस संत्रा आहे, हे सगळे लोक लांबून लांबून इथं ह्या सगळ्या जे स्थानिक लोकांना आम्ही पुरवू शकलो. ते केवळ फक्त लव अन्नामुळंच. अमोल बालवडकर जे आहेत ते इथले नगरसेवक आहेत, त्यांची काय मदत झाली नाही तुम्हाला? आम्ही तर आता मित्र इथं 5-6 वर्षापासून आहे. जसं आम्हाला जे काही इथं प्रॉब्लेम आले तर त्यात आम्हाला लव अण्णा आहेत, त्यांनी बऱ्या प्रकारे म्हणजे 99% तर ते तिथं समोर आले होते. त्यामुळे आम्हाला त्यांचंच नाव माहिती आहे. अजून काही दादा कुठले ह्याच भागातले आहेत का? नाही, मी वारजे प्रकारचा राहिलेला आहे. इकडं इथे इकडं आपले आठवडे बाजार असतो, बरं. तर तिथे आपण तुम्ही आता आठवडे बाजारात तुमचा स्टॉल आहे, अनेक लोकांशी भेटता, कुणाच्या नावाची चर्चा? तसं बघायला गेलं तर लहू अण्णा बालवडकर यांची जास्त चर्चा असते बाजारामध्ये. कारण की ते गेले 10 ते 11 वर्ष या बाजारात म्हणजे सपोजली कुठलेही प्रॉब्लेम असले तरी तुम्हाला ते 0 मिनिटात सॉल्व्ह करतात. हे बाहेरचे आहेत त्यामुळे यांना आपण थोडे कमी प्रश्न विचारावेत. हे लोक मला सांगा, आता ह्या भागातल्या काही समस्या आहेत असं लोक म्हणतात, त्या समस्या गेल्या काळामध्ये सुटल्या नाहीत. तुम्हाला काय समस्या जाणवल्या? नाही, बाहेर आता ज्या या एरियामध्ये काही समस्या असतील त्या स्थानिक लेवलच्या समस्या आम्हाला तशा फारशा माहीत नाही आहेत खरं सांगायचं. पण आमच्या मार्केटविषयी स्वामी समर्थ मार्केटसाठी लागणाऱ्या सगळा सपोर्ट हा त्यांच्याकडून आम्हाला मिळतो. वेळोवेळी बऱ्याच गोष्टी तुम्ही मार्केटमध्ये काम करत असताना काही लोकांशी बोलता चालता, त्यांच्याकडनं कसा याबद्दलची माहिती मिळते? नाही, त्यांच्याविषयी त्यांच्या कामाविषयी चांगलाच फीडबॅक आहे नक्कीच, कुणाच्या? लहू बालवडकरांच्या विषयीचा. आणि आम्ही आज ते सकाळी आले होते, त्या लोकांनी एक आमची मीटिंग झाली होती. त्यांनी सांगितलं होतं कस्टमरला सांगा, म्हणजे काय थोडंसं एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटीसाठी. पण ते कस्टमर स्वतःच सांगताय की आमचं अण्णांनाच मत असणार आहे. पण हे एक व्हॅल्युएशन गोष्ट झाली की आता आम्ही स्वतः शेतकरी आहेत,
किंवा माझी आता फॅक्टरी आहे, दूध फॅक्टरी आहे, तर त्या संदर्भात आम्ही लोकांना जर सांगितलं तर ते आणखीन छान ठोसपणे लोकांना असं वाटतं की कन्फर्म झालं की बाबा त्या गोष्टी आम्ही लहू सरांनाच हे करू म्हणून. अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर जर चित्र पाहायला गेलं तर तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईल? आता लहू बालवडकरांबद्दल सांगायचं तर लहू बालवडकर स्वतः एक खूप मावळा व्यक्तिमत्व आहे हां. आणि पण तरीसुद्धा तळागाळाला चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आणि डेफिनेटली एक नवीन चेहरा नक्कीच जनतेला बघायला आवडेल. तुम्हाला काय वाटतं दोघांपैकी कोण निवडून येईल? नाही, 100% म्हणजे दोन्ही बालवडकर फॅमिलीज ज्या आहेत त्याच्यामध्ये काम प्रत्येकाचं आपापल्या लेवलला आहे, पण मला पर्सेंटेज वाईज वाटलं तर लहू बालवडकर अण्णा याच्यामध्ये मॅक्सिमम मतांनी निवडून येतील असा माझाही एक अंदाज व्यक्त होतो. आपण जर पाहिलं तर लहू बालवडकरांनी या ठिकाणी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याचं हे सगळे नागरिक सांगतात. अशा या भागात विकास झालाय का? काहीच झाला नाही विकास. विकास नाही झाला. मी इथे 2011-12 पासून राहतोय. हां. मेन बानेर बालेवाडी रोड कधी एकदाही मला चांगला वाटला नाही. बरं. अजून काय विकास व्हायला पाहिजे? बुजले गेले नाही. काय विकास झाला पाहिजे इकडं? अख्ख्या एरियात अतिक्रमण खूप आहेत. मेन रोड झाले पाहिजेत व्यवस्थित अशी आमची इच्छा आहे. अजून काही नागरिक आहेत. दादा कुठले? बानेर बानेरचं आहे. बानेर बालेवाडी. काय कोणाची हवा आहे इकडं? हवा म्हणजे लहू अण्णा बालवडकर जिंकले पाहिजेत असं आम्हाला प्रामाणिकपणे एकदम हृदयापासून वाटतं. कारण त्यांनी एवढं ते शेतकरी आठवडा बाजार चालू केले, भरपूर गोष्टी केलेल्या आहेत बालेवाडीसाठी बानेरसाठी. तर लहू अण्णा नक्कीच जिंकले पाहिजे त्यावेळी आणि प्रचंड बहुमताने जिंकले पाहिजे अशी मला अपेक्षा वाटते. इथं आजी नगरसेवक जे होते याच्या आधी ते अमोल बालवडकर होते, त्यांच्याबद्दल काय वाटतं? कामं केलीत का त्यांनी? त्यांची ते फक्त हवा जास्त केली त्यांनी, फक्त त्यांची कामापेक्षा हवा स्वतःचीच मार्केटिंग जास्त केली. कामं तर काहीच नाही. जर इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं बानेर बालवडी जसं डेव्हलप झालं तशी कामं काहीच नाही झाली. जर रस्ते बघितले, जर बानेरचा रस्ता जर बघितला तर आधी तो सिमेंटचा रस्ता होता, नंतर तो परत टार केलेला आहे. त्यामुळे कामं एवढी रखडली गेलेली आहेत तर आय थिंक ते लहू अण्णा बालवडकरच व्यवस्थित पूर्ण करू शकतील. त्यामुळे त्यांना विकास ह्या भागात झालाय का? विकास झालाय, सिमेंटचा विकास झालाय, पण त्या सिमेंटच्या विकासावर इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलप झालं पाहिजे. ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही झालं. रस्ते अजूनही लहान आहेत, ट्रॅफिक अजूनही वाढत चाललेलं आहे. तर त्याचं एक प्रॉपर नियोजन केलं पाहिजे. तर त्यासाठी नवीन एक नगरसेवक पाहिजे ज्याचा एक स्वतःहून कामं करायची इच्छा आहे. त्यामुळे लहू अण्णा बालवडकरांना प्रचंड बहुमताने विजय करा. कुठले काका? बाजारात इथलं इथं हवा कुणाची? लहू बालवडकरांची आहे का अमोल बालवडकरांची? काही लोक इथं बोलत नाहीत, आपण बघू. आजी कुठले? इथलंच का? हो. इथलं कुणाची हवा आहे? अमोल बालवडकरांची आहे का लहू बालवडकरांची? काय वाटतंय? आता बघू पुढच्या पुढं काय आहे ते. काही समस्या आहेत काय भागात? काय आता आतापर्यंत हे तर नवीनच आलेत ना राहुल दादा. आतापर्यंत अमोल भैया होते. छान नाही नाही, पण समस्या काय आहेत त्या भागात? आता काय काय जाणवतं? पाण्याची समस्या आहे नाही, का? सगळं व्यवस्थित आहे, सगळं छान आहे. व्यवस्थित आहे असं म्हणणं आहे इथल्या नागरिकांचं. ह्या आजी आहेत आपल्यावर. आजी इथल्याच का? हो. काय समस्या आहेत का या भागात? काय आम्ही नवीनच आहेत, अजून काही म्हणजे 4 वर्ष झाले आम्हाला इथं येऊन. बर. आम्ही हाय स्ट्रीटला राहतोय, बालेवाडी हाय स्ट्रीटला. पण छान आहे, वातावरण वगैरे छान आहे. अजून काही नागरिक आहेत, आपण काका कुठले? इथलेच का? ह्याच भागातले का? काय करायचं? प्रश्न विचारतोय, प्रतिक्रिया लोकांच्या जाणून घेतोय. तुम्ही ह्याच भागातले का? कशासाठी? महापालिकेच्या दृष्टीने आपण विचारतोय हां, बोला. इलेक्शनच्या बाबतीत. या भागातल्या काय समस्या आहेत का किंवा विकास झालाय का? काय वाटतं तुम्हाला? समस्या सगळ्या ज्या पुण्यात आहेत त्याच ह्या भागात पण आहे. रस्ता, स्वच्छता, ट्रॅफिक या समस्या आहेत. ह्या भागात ह्या समस्या आहेत, रस्ता, पाणी, ट्रॅफिक असं सांगतात. इथले आधीचे नगरसेवक जे होते त्यांनी काम केलंय का नाही? तुम्ही इथलेच आहात ना? नगरसेवक कधीपासून नाही आहे तिथे, कधीपासून नाही आहेत. मला वाटते साधारण 2022 पासून प्रशासक नेमले. मग 3 वर्षातलं पाहिजे का त्याच्या आधीच्या 5 वर्षातलं? पूर्णच एकंदरीत आतापर्यंतचा जो विकास आहे या भागातला तो झालाय का असं मी तुम्हाला विचारलं. नाही, त्यांच्या प्रत्येकाच्या काय म्हणतात त्याला अखत्यारीत जेवढं आहे ते प्रत्येकजण करायचा प्रयत्न करतोय. पण गेल्या 3 वर्षात प्रशासनाचं जर वैयक्तिक पाहिलं तर अक्षरशः कुठे लक्ष नाही असं दिसून येतं. आता ह्या प्रभागामध्ये अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर ही मुख्य लढत दिसते. त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, याच्यावर मी कमेंट करणार नाही.
काही लोक आपण पाहतो की बोलतात, काही लोक या सगळ्या विषयावर बोलत नाहीत. अशी सगळी चर्चा या प्रभागात आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळी मतं नागरिकांची आपल्याला पाहायला मिळतात. या व्हिडिओत आपण इथंच थांबूया. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा.